म्हणून म्हटलं पहिलं तुमच्या मनाचं समाधान, तुमच्या मनातले प्रश्न जे काय असतील ते विचारून त्यांच्याकडनं तुमचं समाधान करून घ्या. मी त्यांचा एक माझा सहकारी म्हणून स्वीकार केलेला आहे. त्यांना शिवसेना परिवारात म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा केवळ डॉक्टर अमोल कोल्हे ही तुमची ओळख मोठी आहेच. एक तरुण आहे, डॉक्टर आहेत, चांगले अभिनेते आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अप्रतिमरित्या तुम्ही साकारलेलं आहात आणि घराघरात पोचलेलं आहात. त्याचा उपयोग करून घेण्यासाठी एक नावाला पाहिजे म्हणून मी त्यांना सोबत नाही घेतलेलं. तर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, सुशिक्षित आहे, काहीतरी करण्याची जिद्द आहे, ईर्ष्या आहे, विचारांशी ताळमेळ जमतोय, तर त्यांना मी माझा सहकारी म्हणून सोबत घेतलेलं आहे. साहजिकच आहे एक चांगली जबाबदारी त्यांच्यावरती देणार, पण अत्यंत प्रामाणिकपणाने आत्तापर्यंत अमोलने माझ्याशी कोणत्याही जबाबदारीविषयी किंवा मला हे पाहिजे ते पाहिजे असं त्यांनी मागितलेलं नाही. कोणतीही मागणी न मागता ते शिवसेनेमध्ये आलेले आहेत, म्हणून मी त्यांचं दिलखुलासपणाने स्वागत करतो. सर्व भाषांमधून बोलणारा प्रवक्ता आपल्याला 2 दिवसात मिळाला असं म्हणतोय. नुसता प्रवक्ता नाही, मी सहकारी म्हणतोय, सहकारी म्हणतोय. आणि एक चांगला सहकारी मला मिळालंय. जसं आदेश, काही वेळेला असं वाटलं होतं की आदेश काय इतर सगळे कलाकार येतात आणि त्याच्यानंतर प्रवेश संपला की पडदा पडतो, तर तसं नाही आहे. आदेश गेली 5 वर्ष सातत्याने मेहनत करत आहेत आणि त्यांच्यावरती अक्षरशः जी जबाबदारी मी सांगतो ती पार पाडतात. एक कोणती त्यांना मी गोष्ट सांगितली, जबाबदारी सांगितली का एकदा आदेशला सांगितलं का मग निर्धास्त करायचं, आदेश ती पार पाडतात. आणि म्हणून मी म्हटलं की एखादी भूमिका नुसती अभिनय करायला ते आलेले नाहीत. कारण अनेक कलाकार असे असतात की निवडणुकीपुरते येतात आणि पडले निघून जातात. जर तुम्ही ऑफर म्हणाल तर ते आता निवडणूक लढवायला आलेलेच नाही. निवडणुकीच्या तोंडावरच अनेक सेलिब्रिटी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि सगळे पक्ष त्यामध्ये सहभागी. बरोबर आहे. राजकीय पक्षांना कलावंतांची गरज का? कारण मी माझ्यापुरतं म्हणेन की स्वतः शिवसेना प्रमुख हे उत्कृष्ट कलावंत होते, कलाकार होते आणि त्यांनी निर्माण केलेला हा सगळा जो काही वृक्ष आहे तो तुम्ही बघता. त्याच्यामुळे शिवसेनेला कलावंतांशी त्यांची काय वावड असणे काही गरज नाही. इतर ज्यांना वाटतं त्यांना तुम्ही विचारा, त्यांना तुम्ही विचारा आणि त्याच्यानंतर ते कुठे जातात तेही त्यांना विचारा. अभिनेते जास्त राजकीय पक्षांना हवे झालेत असं चित्र दिसायला वाटत असेल, पण मी तुम्हाला सांगितलं की मुळामध्ये शिवसेना ही निर्मितीच एका कलाकाराने केलेली आहे. आणि जो कलाकार असतो, मला असं वाटतं त्याला एक हृदय असतं जो लोकांच्या वेदना आणि संवेदना जाणू शकतो. बाकीचे नेते ते काय आहेत, आज सुद्धा तुम्ही बघताय गारपीट ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून काय होणार आहे. मुळामध्ये मला असं वाटतं की आता त्यांचं सरकार हीच मोठी राष्ट्रीय आपत्ती आहे आणि राष्ट्रीय आपत्ती त्याला जर का जुगारायचं असेल तर जेवढ्या जणांना एकत्र होता येत असेल त्यांनी एकत्र येऊन काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करून त्यातनं आता आपण बाहेर पडलं पाहिजे. उद्धवजी, तुमच्याकडे काही कलावंत येत असताना तुमच्या पक्षातून खासदार, आमदार असे महत्वाचे पदाधिकारी सोडून जात आहेत. किती लोक गेले? एक मिनिट, बरोबर, त्याच्याबरोबर लोक गेले किती? स्वरूपाचे आरोप झालेले आहेत. ते जाताना कोणी असं बोलूच शकत नाही ना की इकडे सगळे सुखाने मला कंटाळलेला की एवढं सुख की मला कंटाळा आला आणि म्हणून मी भीक मागायला बाहेर पडलोय, असं कोणीच नाही मला दिसत. पण शेवटी निघताना हेच बोलावं लागतं की हे घर किती वाईट होतं आणि मग आजपर्यंत दुसरं घर जे वाईट तुम्ही बोलत होता त्या घरात जाऊन तुम्हाला सुख मिळत असेल तर घ्या. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे, आली असेल असं मला वाटतं, नसेल आली तर मी आणून देतो, की राष्ट्रवादी किंबहुना शरद पवारांचा एक काळ असा होता की त्यांचा देशामध्ये दबदबा होता. शरद पवार, आज त्यांच्या पक्षाला उमेदवार सापडत नाही, ही केवढी दयनीय अवस्था आहे. पिंपरी चिंचवडा त्यांचा बालेकिल्ला, त्यांच्यातनं ते आजम पानसरे फुटले, लक्ष्मण जगताप फुटले, मग कोणीतरी उमेदवार देता का उमेदवार असे करत फिरण्याची वेळ त्यांच्यावरती आली. कपिल पाटील गेले, गावीत चालले, सगळे सोडून चाललेले आहेत. आणि अशा वेळेला ठीक आहे आमच्यातनं तुम्ही जी काही लोक घेतले आणि मग पुन्हा दुसऱ्या पक्षात जातात किंवा दुसरा पक्ष त्याची स्थापना करतात. स्वतः शरद पवार यांनी आत्तापर्यंत जर का तुम्ही राजकीय कारकीर्द बघितली तर वसंतदादा असतील, यशवंतराव असतील, वेळोवेळी त्यांच्या पाठीत वार केलेला आहे. काँग्रेसमधनं त्यांचं नेतृत्व उदयाला आलं, मग ती समाजवादी काँग्रेस असेल, आणखी किती काँग्रेस त्यांनी काढल्या, हे त्यांना तरी आठवलं तरी मला वाटतं खूप झालं. पण मुळामध्ये राष्ट्रवादी पक्ष हा गद्दारांचाच पक्ष आहे. हे जे मी बोललो ते तुम्ही खोडून दाखवा.
ठाण्यामध्ये सुद्धा आमची लढत जी होणार आहे, लढत होणारच नाही, आम्ही त्या दोन्ही जागा जिंकणार. तिकडे सुद्धा आमच्यातलेच गद्दार उभे राहिलेले आहेत. आता मावळमध्ये, नाशिकमध्ये, म्हणजे यांना स्वतःचा उमेदवार कुठे, स्वतःचा राष्ट्रवादीचा आहे, विचाराचा उमेदवार कुठे, विचार कुठे तुमच्यामध्ये. आणि म्हणून तुम्ही जो काही बाऊ करताय की बाबा शिवसेना फुटली, हो अशी काय फुटलेली नाही आहे. जी लोक गेली, अगदी काल परवाकडे सुद्धा जो आमच्यातलं गेला, त्यांनी घेतला, घ्यावा लागला, ही त्यांची परिस्थिती एवढी हालाकीची आलेली आहे की आता उमेदवार मिळत नाही आहे. कोणीतरी भाड्याने तर भाड्याने पण उमेदवार द्या आणि आम्हाला वाचवा, अशी त्यांची टावं फोडण्याची वेळ आलेली आहे. टावं फोडताय. तर त्यांच्या मागे आमच्या घेतल्यानंतर त्याच्या मागे लोक किती गेली, किती शिवसैनिक गेले, कशाला बोबाटा करताय. आणि ज्यांना ज्यांना तुम्ही म्हणताय ती सगळी लोक त्यांना सगळं खाऊन पिऊन ढेकत देऊन तिकडे गेलेली लोक आहेत. पण राहुल नार्वेकरांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय मला वाटतं तो विषय एवढा काय महत्त्वाचा नाही आहे की मोठी काहीतरी शिवसेनेला खिंडार पडले. त्याच्यापेक्षा राष्ट्रवादीला जे काय भगदाट पडलेलं आहे ते फार मोठं आहे. ते तुम्ही का दाखवत नाही हेच मला कळत नाही. माहिती होतं उमेदवारी मागे घेताना, तुम्हाला कल्पना होती का या निर्णयाची? मला खरं सांगू का, जर का निवडणूक लढलो असतो तर ती जागा आम्ही जिंकली असती. एका दिवसामध्ये जसं आता अमोल तुम्ही बोललात की पी हळद आणि हो गोरी, असं एका दिवसात त्यांना साक्षात्कार झाला आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लगोलग मावळची उमेदवारी मिळते. मला तर वाटते आश्चर्य आहे. असं आश्चर्य कदाचित मलेशियाचं हरवलेलं विमान मिळेल, पण ह्या रहस्याचं गूढ उकलेल की नाही मला माहिती नाही. की पटकन गेले, त्यांना विश्वास ठेवला आणि बरं आलाच आहे तर घे उमेदवारी. दुश्मन सिर्फ और सिर्फ कांग्रेस और राष्ट्रवादी है. कहा जाता है कि दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, फिर भी मन से आपकी दोस्त क्यों नहीं बनती? आप पहले बताओ, आप दुश्मनों की दोस्त हो और दोस्त के दुश्मनों की दुश्मन के दोस्त हो. उद्धवजी आहे की उमेदवारी अर्ज मागे घेताना तुम्हाला अंधारात ठेवण्याच्या बातम्या आलेल्या होत्या. या खऱ्या आहेत का? राहुल नार्वेकर यांचं म्हणणं आहे की हा निर्णय घेताना एक गोष्ट सांगतो की आदल्या रात्री तो गोंधळलेल्या अवस्थेत होता, हे खरं आहे. आणि म्हणून तुम्हाला लक्षात असेल की तुम्ही आणि मी समोर बसलो होतो, त्यावेळेला मी राहुलला बोलवलेलं होतं, पण राहुल तेव्हा आला नाही. मग जर का जे काय आज मी वाचतोय हे सगळं जर का होतं, हे एका दिवसात किंवा एका 5 मिनिटात सगळं ते विश्वास बसू शकतो का? म्हणजे त्याचा अर्थ की पहिल्यापासून तुमचं, म्हणून मला नीलमताईंनी प्रतिक्रिया दिली ती आवडले. नीलमताईंनी प्रतिक्रिया दिली की तो राष्ट्रवादीचा जावई होताच, आता तो घर जावई झालाय. मला वाटतं या एका वाक्यात सगळं नाही. पण मला असं वाटतं, एक मिनिट, तुम्ही मीडिया म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल हा काय देशाचा विषय नाही होऊ शकत. म्हणजे आज तुमचा विषय हे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा थोडं भान ठेवून देशाचे विषय मांडा. कदाचित त्या एखाद्या विषयाकडे माझ्याकडे उत्तर नसेल, पण तुमच्यावरची जबाबदारी आणि माझ्यावरची जबाबदारी जी आहे ती एवढ्या खालच्या पातळीवर येऊन देशाच्या निवडणुकीचा विषय तुम्ही त्याच्यावर पुढे ओढतो. महायुतीची बिघाडी पण सातत्यानं समोर येते. नागपूरमध्ये शिवसेनेचे काही पदाधिकारी जे आहेत ते दबाव निर्माण करतात. शेखर साखर नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही आहे. मी ती बातमी वाचली, पण असं काही होणार नाही आहे. आम्ही युती म्हटलं म्हणजे युती. गडकरींच्याबद्दल जे काय मी बोलायचं ते बोललो, पण मी कधीही कोणाच्या पाठीत वार करणार नाही, गडकरींचं सुद्धा करणार नाही. काही झालं तरी गडकरी आमच्यासोबत आहेतच. फक्त जे त्यांचं आवडलं नाही ते आवडलं नाही, मी बोललो आणि मी बोलणार, ते मी बोलणार. कारण मला खरोखर असं वाटतं की चांगलं सगळं चाललं असताना मध्ये कुठे फाटे फुटायला नको. म्हणून जे मला पटतं ते पटतं, नाही पटतं ते नाही पटत. बीजेपी के साथ आपके जो इश्यूज थे वो खत्म हो गए? अगर होंगे तो आपके सामने आएंगे. उद्धवजी, मागच्या आठवड्यात तुम्ही 2 प्रश्न विचारले बीजेपीला, त्याची उत्तरं तुम्हाला मिळाली? त्याची उत्तरं मला फोनवरनं तर मिळालेली आहेत, परंतु ती लवकरात लवकर ते जाहीररित्या सुद्धा देणार आहेत. परंतु तुम्ही बघताय की आता उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल येत्या काही दिवसांमध्येच, म्हणजे 1-2 दिवसापासून सुरुवात होईल. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही उमेदवार घोषित होणं बाकी आहे. त्यातनं एकदा ते मोकळे झाले तर या सगळ्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं जाहीररित्या मिळतील. पण मला जी काय मिळायची ती फोनवरनं मिळाली, फोनवरनं मिळाले, पण ते आता जाहीररित्या ते पण करतो. नागपुर से कि जो नितिन गडकरी ने किया राज ठाकरे से मुलाकात वगैरह, उसकी वजह से जो लोकल शिवसैनिक से वो नाराज हैं. और कल जो कैंपेनिंग हुआ था उसमें लोकल शिवसैनिक ने हिस्सा नहीं लिया और एक तरीके से डर है वहाँ बीजेपी वालों को कि नितिन गडकरी कैंडिडेटशिप को सैबोटाज करेंगे शिवसेना.
मैंने जैसे अभी अभी कहा कि हम पीछे से कभी भी हमला नहीं करते और जो भी बात पसंद नहीं आई थी मैंने खुलेआम बोल दिया है। आगे भी अगर कुछ बात होगी तो मैं ज़रूर बोलूँगा, लेकिन काम करना है तो साथ में करेंगे, साथ में रहेंगे। मेरी इतनी भावना है कि अब हमारी सरकार दिल्ली में लाना चाहते हैं और वो लाएंगे। बीच में अभी कुछ उसमें स्पीड ब्रेकर नहीं चाहिए, मेरा कहना था और आज भी है। और स्वाभाविक है कि जब कोई भी दिल से काम करता है तो ये भावना होनी स्वाभाविक है। उद्धवजी, तुम्ही सांगताना सांगितलं का काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार हे राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर करा आणि त्यांना लवकरात लवकर काढून टाका, त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या। महायुतीमध्ये अजून कोण नवीन मित्रपक्ष येण्याचा काही संकेत आहे का? ज्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हा एक भाग राहतो। अप्रत्यक्ष कोण मदत करत असेल तर ती राष्ट्रीय आपत्ती सुद्धा त्यांचं एक सोंग असू शकतं। आम्ही तर उघड काँग्रेस राष्ट्रवादीशी लढतोय, त्यांना अप्रत्यक्ष कुठेही मदत करत नाही आहोत। पण काही जण ते कोण काय त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधा, कारण हे असं काही नाही की सगळं काय राजकारण मलाच कळतं आणि तुम्हाला काही कळत नाही। जे घडतं ते सगळ्यांच्या समोर घडतंय, म्हणून अप्रत्यक्ष सुद्धा जे काँग्रेस राष्ट्रवादीला मदत करू शकतायत असे एखादा कावड मनात ठेवून तुमच्यासोबत आले तर तुम्ही घ्याल का? कोण काय हे तुम्ही विचार करा। अच्छा उद्धव जी सवाल है, उद्धव जी सवाल है कि कल सुप्रिया सुले ने भी कहा था कि नरेंद्र मोदी जी को अगर न्यायालय दोषी नहीं मानता तो किसने कहा था? सुप्रिया सुले ने कहा था कि नरेंद्र मोदी को दोषी नहीं मान सकते। उससे पहले शरद पवार ने भी ये कहा था और उन्होंने ये कहा था कि राजनीति में कोई अनटचेबिलिटी नहीं है, यानी ये वो जीत के बाद भी शायद एनडीए में शामिल हो सकते हैं, क्या उसके तैयार हो? हीच तर त्यांची खासियत आहे। आणि आपण असं म्हणतो की ते नेहमी दोन दगडावरती पाय ठेवून चालतात। आणखीन पाय नाहीत माणसाला, नशिबे नाही तर आणखीन दगड त्यांनी शोधले असते। निवडणुकीच्या आधी सगळे दरवाजे किलकिले करून ठेवायचे, म्हणजे सरसी तिकडे आपण जायला बरे। इकडचा दरवाजा किलकिला कर, तिकडचा दरवाजा किलकिला कर, ह्याचाच अर्थ असा की त्यांचा आत्मविश्वास घडलेला आहे। त्यांच्या पक्षाची हालत अत्यंत हलाखीची झालेली आहे। एक तर त्यांचे जवळपास सगळे सहकारी सोडून चाललेले आहेत आणि मावळसारख्या ठिकाणी त्यांना उमेदवार मिळाला नाही की केवढी हलाखीची परिस्थिती त्यांच्यामध्ये। म्हणजे अजित पवार जे म्हणतात की ते काही जर बोलले तर झोप उडेल माझी, तर माझी झोप उडालेलीच आहे। कारण अजित पवारची जी काही भाषा आहे ती जी भैया देशमुखांसमोर त्यांनी बोललेली आहे त्या भाषेमुळे केवळ माझीच नाही तर महाराष्ट्राची झोप उडालेली आहे आणि येत्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता त्यांना झोपवल्याशिवाय राहणार नाही। जरूरत नहीं पड़ेगी। पूर्ण ताकदीनिशी आमच्या एनडीएचं सरकार येणार। आम्हाला कोणाच्याही समर्थनाची गरज लागणार नाही। शिवसेना, भारतीय जनता पक्ष सोबत आता म्हणजे आमची महायुती आहे, तिकडे अकाली दल आहे, हे सगळे पक्ष मजबूत आहेत आणि देशातली जनता आता खरंच कंटाळलेली आहे। त्यांना एक मजबूत सक्षम सरकार पाहिजे, काम करणारं सरकार पाहिजे। कांग्रेस का आरोप लगा है, एक नार्वेकर जाते हुए दूसरे नार्वेकर पर निशाना साधते हैं। मिलिंद है क्या चीज कि उसके खिलाफ इतनी शिकायतें आती हैं? जिन्होंने आरोप किया उनको पूछो ना। आणि म्हणून मी म्हटलं की असं जर असेल तर तुम्ही जर का काम करायला तयार असेल तर मी मिलिंदला बाजूला करतो, तुम्हाला नेमतो। आप करो काम मेरा। उद्धवजी पण ते देशाच्या निवडणुकीत हा विषय नाही येऊ शकत। शिवसेनेची चिंता तुम्ही करण्याची गरज नाही। लाखो करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत आणि ज्यांना या शिवसैनिकांनी मेहनत करून मोठं केलं, कदाचित मोठी झालेली लोक बाहेर गेली असतील पण मोठं करणारी लोक माझ्यासोबत आहेत, म्हणून मला कोणाची चिंता नाही। तो शिवसेना प्रमुखांना आपलं दैवत मानतो आणि त्यांना स्मरून ज्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे असं एकही शिवसैनिक कुठेही जाऊ शकत नाही आणि जाणार नाही। उद्धवजी जाणार प्रत्येक पदाधिकारी असेल जाऊ रे, तुम्हाला ज्यांनी सांगितलं त्यांना त्यांची माझी भेट करून मी बोलतो त्याच्याशी डायरेक्ट। उद्धवजी, एक प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी यांच्या रॅलीला तुम्हाला आमंत्रण आहे का? आणि सांगतो शिवसेनेच्याच उमेदवारांना त्या ठिकाणी आमंत्रण आहे? सांगतो। कालच आमची थोडीशी याच्यावरती चर्चा झालेली आहे आणि आमची महायुतीची जी काही प्रचाराची यंत्रणा आम्ही आता राबवणार आहोत। बरं केलं तुम्ही हा प्रश्न विचारला। त्याच्यामध्ये सगळ्या सभांमध्ये आम्ही सगळे एकत्र राहणार नाही। म्हणजे एखादा मतदारसंघ असाही असेल की तिकडे नरेंद्र मोदी येतील पण आमच्यापैकी समजा मी असेल, मी नसेल, आमचा एखादा उमेदवार असेल, आमचा एखादा नेता असेल, महाराष्ट्राच्या पातळीवरती एखाद्या मतदारसंघात महायुतीची आमची सभा असेल, तिकडे कदाचित मी आणि गोपीनाथ मुंडे एका व्यासपीठावर असू, कदाचित
माझी सभा एका शहरात होईल, मुंडेंची सभा त्याच मतदारसंघात दुसऱ्या शहरात होईल, जेणेकरून प्रचार जास्तीत जास्त आम्हाला पसरवता येईल असा आमचा हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित असं वाटण्याची शक्यता आहे की बाबा महायुतीची सभा आपण एका व्यासपीठावरती सगळे का नाही. तर बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. मोदींच्या सगळ्याच सभांना मी जाईन असं नाही, काही सभांना मी जरूर जाईन, काही सभांना मी माझा प्रचाराचा जो मार्ग ठरवला आहे तिकडे त्या ठिकाणी जाईन. काही ठिकाणी गोपीनाथ मुंडे, रामदास आठवले, राजू शेट्टी, जानकर आम्ही सगळे एकत्र असूही, जसं आता अलिबागला आमची सभा 29 तारखेला आहे, परंतु काही ठिकाणी वेगळ्या वेगळ्या आमच्या सभा होती. मोदी 2 जगह से चुनाव लड़ने की बात कर रहे हैं. कांग्रेस का आरोप है कि शिवसेना या बीजेपी कहती है कि देश भर में मोदी की लहर है. ऐसे में आपको लगता है कि 2 सीटों से चुनाव लड़ना है? दिखाना तो होगा ना कि भाई यहाँ भी लहर है, यहाँ भी लहर है. दिखाएंगे कैसे? एक ही जगह से अगर उनको डर है, नहीं तो दोनों जगह से वो जीत कर आएंगे तो आपको पता चलेगा ना कि भाई यहाँ भी लहर है और यहाँ भी लहर है. एक प्रश्न असा आहे, याच्यापूर्वी इंदिरा गांधी पण लढलेल्या आहेत, सोनिया गांधी लढलेल्या आहेत, मला वाटतं असे नेते लढलेले आहेत ना. एक प्रश्न असा आहे की अटलजी पण लढलेले आहेत. गारपिटीमुळे जे शेतकरी आत्महत्या केलेल्या आहेत त्या आत्महत्या नसून सरकारनं केलेल्या हत्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि सरकारची भूमिका याबाबत जी आहे त्याच्यावर बघा, याच्यामध्ये एक गोष्ट नक्की, हे आसमानी संकट आहे. माझ्या तरी आठवणीमध्ये मला नाही वाटत किंवा आठवत की महाराष्ट्रावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गारपिटीचं संकट याच्यापूर्वी कधी आलं होतं. नैसर्गिक संकट हा एक भाग असतो, तो कोणाच्या हातात नसतो, पण ते संकट उसळल्यानंतर त्या आपत्तीतून आपण कसे सावरतो आहोत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं की गारपीटग्रस्त भागामध्ये नुसते नेत्यांचे दौरे झाले. मी सुरुवातीला जाणार होतो, पण मी शिवसेना नेत्यांना पाठवलं आणि नंतर दुसऱ्या दिवसापासून मी पाहिलं की आजपर्यंत दुष्काळामध्ये कधीही न दिसणारे मंत्री, मुख्यमंत्री, नेते हे फिरायला लागले घराघरात, कारण निवडणूक तोंडावर आलेली आहे. नुसतं फिरून कोरडी सहानुभूती दाखवून काही होणार नाही. ताबडतोबीने त्यांच्या हातात मदत कशी जाईल ह्याचं कारण असं की वर्षाला जी 2 पिकं निघतात त्याचं गेल्या मोसमातलं जे पीक असतं त्या पिकांना जे 2 पैसे मिळतात ते 2 पैसे घेऊन आत्ताचं पीक शेतकरी घेतो आणि आत्ताच्या पिकामध्ये त्याला 2 पैसे मिळतात. आता हा मोसम तर पूर्ण शेतकरी संपलेला आहे, पीक नष्ट झालेलं आहे, त्याच्या डोक्यावरचं कर्ज फेडायचं कसं हा एक मोठा प्रश्न असताना पुन्हा 1-2 महिन्यामध्ये त्याला पुढच्या पिकाची तयारी करावी लागेल. म्हणजे काही जणांनी आपली जमीन गहाण टाकली असेल, घर गहाण टाकलं असेल, पत्नीचे दागिने गहाण टाकले जातात, बैल गहाण टाकले जातात. अनेक वेळेला मी पाहिलेलं आहे की बैल गहाण टाकल्यानंतर शेतकरी नांगराला एकतर स्वतःच्या पत्नीला किंवा कदाचित तो स्वतः झुंपून घेऊन नांगरणी करतो, अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. सगळ्यात मोठं भीषण सत्य हे आहे की देशाचे कृषी मंत्री हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत आणि तरी देखील देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या कदाचित आज महाराष्ट्रामध्ये जास्त होत आहेत. त्यांना नुसते कोरड्या सहानुभूतीची आवश्यकता नाही. कोरडी सहानुभूती दाखवायला सगळेजण येऊ शकतात, पण ताबडतोबीने तुम्ही मदत त्यांच्या हातात काय पोहोचवत आहात हे महत्त्वाचं आहे आणि ती अजून तरी काय पोहोचवली गेली नाहीत. केंद्राची पाहणी पथकं येऊन गेली, 5-5 मिनिटाच्या पाहण्या करून गेली. पंचनामे कधी होणार माहिती नाही, मदत कधी मिळणार माहिती नाही. तोपर्यंत आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. मतं मागायला आम्ही निर्लज्ज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहणार. ही आजच्या महाराष्ट्राची फार वाईट परिस्थिती. म्हणूनच हे हत्या आहेत असं तुम्हाला वाटतं का? जर का मदत वेळेत झाली नाही तर मग काय समजायचं? कारण मदत वेळेत झाली तर आत्महत्या होणार नाही, पण त्यांच्या हातामध्ये असताना जर का मदत गेली नहीं तो त्या हत्याला जवाबदार कौन? उद्धव जी, केजरीवाल मुंबई में आते हैं, वो किस ऑटो में बैठेंगे से लेके उनका ड्राइवर कौन होगा सब कुछ फिक्स होता है। ऐसे में आपका रिएक्शन क्या है? क्या ये ड्रामा है, पब्लिसिटी स्टंट है? आपका रिएक्शन? आपके सवाल में उत्तर है और मैं मानता हूँ मुंबई पर उनका कोई असर नहीं हुआ, प्रभाव हुआ नहीं, क्योंकि मुंबई की जनता, मुंबई का जो है वो हमेशा इसी ऑटो से जाता है, बस से जाता है, ट्रेन से जाता है। और जो कठिनाई है, पहले तो एक चीज़ थी, पता नहीं उन्होंने टिकट निकाला था कि नहीं निकाला था। नाही, कमी पडलं म्हणजे कमी तर नाही, नुसतंच पडलेलं आहे। सीएमचं दिल्लीमध्ये वजन नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आता दिल्लीमध्ये आपलं सरकार हे आणलंच पाहिजे आणि महाराष्ट्राचा हक्काचा जो काही वाटा आहे, महाराष्ट्राचा अधिकार हा शिवसेनेचे खासदार हे महाराष्ट्राला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीत। कारण आतापर्यंत कसं होतं, गेली काही वर्ष शिवसेनेचे खासदार तिकडे जातात, आवाज उठवतात, परंतु तिकडे मला वाटतं असं की महाराष्ट्राच्या बद्दल कोणालाच काही पडलेलं नाही आहे।
महाराष्ट्रातून इतर सुद्धा जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे खासदार गेले त्यांनी महाराष्ट्राबद्दल काय आवाज उठवला हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. परंतु आताचं येणारं सरकार आणि त्या सरकारमधले शिवसेनेचे खासदार हे सत्ताधारी पक्षात म्हणून बसणार आहेत आणि त्या सत्तेचा उपयोग स्वतःसाठी न करता महाराष्ट्राचा हक्क आणि अधिकार मिळवून आम्ही घेणार म्हणजे घेणारच ही शिवसेनेची महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेली ग्वाही आहे. नवी मी तशी शपथ घेतो. गारपीटग्रस्तांना शिवसेनेतर्फे कशा प्रकारची मदत केली जाणार आहे? गारपीटग्रस्तांना मदत करणं हे फार मोठं काम आहे. गेल्या वेळेच्या दुष्काळामध्ये मी एवढंच सांगू शकेन, राजकीय पक्ष म्हणून शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की त्यांनी जास्तीत जास्त मदत हा शब्द फार विचित्र आहे. मदत म्हणजे काय उपकार नाही करत तुम्ही. जो अन्नदाता आपला आहे त्याला एक दिलासा देणं, मदत हा शब्द मी म्हणून चुकीचं आहे, त्याला दिलासा देणं, तो दिलासा देण्याचं काम राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने केलं. आता राजकीय पक्षाला थेट मदत करता येणं किंवा सहाय्य करता येणं हे कठीण आहे कारण आचारसंहिता लागलेली आहे. आणि म्हणून मला निवडणूक आयोगाला सुद्धा सांगायचं आहे की आचारसंहितेचा जो बागुलबुवा दाखवला जातोय तो स्पष्ट झाला पाहिजे. आणि जे कोणी शेतकऱ्यांना दिलासा देऊ इच्छित असतील, ठीक आहे, तुम्ही पक्षीय लेबल लावायला देऊ नका, पण निदान सरकारी मदत तरी लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचवावी. ह्याचं कारण ती जर का पोहोचली नाही तर दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. म्हणून मी तमाम शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करतो की बाबा आता थोडे दिवस थांबा. हे राष्ट्रीय आपत्ती असलेलं सरकार आपल्याला घालवायचं आहे आणि ते गेल्यानंतर आम्ही तर पूर्णपणे तुमच्यासोबत उभे राहणारच. पुन्हा कधी जर का अशी नैसर्गिक आपत्ती येऊ नये अशी माझी जगदंबेकडे प्रार्थना आहे. पण आलीच तर सरकार म्हणजे काय असतं हे आम्ही दाखवून देऊ. शिरूर मतदारसंघामध्ये पदाधिकारी मनसेमध्ये प्रवेश केला, ठीक आहे. त्यांनी आपली नाराजी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. सगळ्यांना काही ना काहीतरी हवं असतं, पण ज्यांना काहीच नको असतं असे लाखो करोडो शिवसैनिक आहे ज्यांच्या भरोश्यावरती शिवसेना पुढे चाललेली आहे. अशी जी काही 2-5 लोकं असतात ज्यांना उमेदवारी पाहिजे असते, तिकीट पाहिजे असते, ग्रामपंचायत आहे, जिल्हा परिषद आहे, महापालिका, काय असेल ते राष्ट्रपती पदापर्यंत जे येईल ते मला पाहिजे, अशा लोकांना जिकडे जायचं तिकडे जाऊ शकतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, शिवसेना प्रमुखांना स्मरून घेतलेली शपथ जे आपल्या स्वार्थासाठी मोडू इच्छितात असे शिवसैनिक मला नकोत, असे शिवसैनिक असू शकत नाही. अशांना जिकडे जायचं तिकडे जरूर जावं. माझ्यासोबत जे शिवसैनिक कट्टर शिवसेना प्रमुखांचे भक्त आहेत ते शिवसैनिक माझ्याशी पुरेसे आहेत. त्यांच्या जोरावरती मी शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.